बातमी अमरावतीमधून। अमरावती शहरातील नंदा मार्केट फुटपाथवर झोपलेल्या दोन निराधार वृद्धांना तिघांनी दारू पिऊन बेदमपणे अमानुष मारहाण केल्याची घटना घडली। काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असतानाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना पकडून त्यांना पोलीस कोठडीत रवानगी केली। रात्री फुटपाथवर का झोपले, इथून उठा असे सांगून दोन वृद्धांना बेदमपणे मारहाण करण्यात आली होती। त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई देखील केली। हे दृश्य आपण पाहतोय। दृश्यामध्ये लाथाबुक्क्यांनी अमानुष पद्धतीने या वृद्धांना मारहाण करण्यात आली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत जोडलेत अमरावतीवरून। छगन, 3 तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकलेत, मात्र तत्पूर्वी ज्या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला, या व्हिडिओमध्ये दिसतंय की त्या वृद्धांना अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आली, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचं कळतंय। नेमकं काय कारण होतं? तर अमरावतीच्या मेळघाटमध्ये देखील अशाच पद्धतीने एका वृद्ध महिलेस मारहाण झाल्याचा प्रकार घडलेला होता आणि त्यामुळे समाज मन सुन्न झाल्याची घटना पुन्हा एकदा अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे। 2 वृद्ध जे आहेत ते फुटपाथवरती झोपलेले होते आणि त्यांना 3 आरोपी त्या ठिकाणी आलेत आणि त्या ठिकाणी वृद्धांना मारहाण करण्यास सुरुवात केली। तुम्ही फुटपाथवर का झोपलेत अशा पद्धतीने त्यांना बोलून त्यांना लाठीबुक्क्यांनी मारहाण करण्यात आलेली होती आणि या संदर्भात राजापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि पुढील तपास जे आहेत ते राजापेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुनीत कुलट हे सध्या करत आहेत। नक्कीच छगन, खरं तर या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे। व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर या सर्व घडामोडी घडल्या। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।